रस्ते आणि पत्ता माहीत नसल्यामुळे अनेक जण जीपीएसची मदत घेतात, पण याच जीपीएसच्या भरवशामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय। लग्नासाठी जाणाऱ्या 3 मित्रांचा जीपीएसवर विश्वास ठेवल्यामुळे मृत्यू झालाय। या तिघांचाही मृत्यू जीपीएस सिस्टीममुळे झालाय, कारण कार जीपीएस सिस्टीमच्या मदतीने चालत होती असा दावा मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांनी केलाय। उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। रविवारी कार रामगंगा नदीमध्ये पडल्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कारचा ड्रायव्हर जीपीएस सिस्टीममुळे असुरक्षित मार्गावर गेला असा संशय पोलिसांना आहे। हा अपघात खालपूर दातागंज मार्गावर सकाळी 10 वाजेच्या सुमारास झाला, जेव्हा पीडित बरेलीहून बदायूं जिल्ह्यात दातागंजकडे जात होते। या वर्षाच्या सुरुवातीला पूर आल्यामुळे पुलाचा पुढचा भाग नदीमध्ये पडला होता, पण हा बदल सिस्टीममध्ये अपडेट केला गेला नव्हता, त्यामुळे ड्रायव्हर या मार्गाने गेला आणि अपघात झाला। या पुलावर कुठेही धोक्याचा इशारा किंवा पूल बंद असल्याची सूचना लिहिण्यात आली नव्हती। अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर फरीदपूर, बरेली आणि दातागंज ठाण्याचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले। यानंतर कार आणि मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले। कार पुलाच्या खाली पडल्याची माहिती पोलिसांना ग्रामस्थांनी दिली होती। यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढले। पोस्टमॉर्टमला मृतदेह पाठवण्यात आले। मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी या घटनेला विभागीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरलाय। पूल जर पूर्ण बांधलेला नव्हता तर त्याबाबत कुठलीही सूचना लिहिलेली नव्हती, तसेच पुलावर बॅरिकेड्सही टाकलेले नव्हते असं नातेवाईकांचं म्हणणं आहे।